विधान भवनाला पुन्हा धमकीचा ईमेल आल्याचं कळतंय। विधान भवन बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी आली आहे। 26 जून रोजी आलेला हा धमकीचा मेल आहे। विधान भवनासोबतच ईमेलमध्ये मेट्रो स्टेशन, मंत्रालय, स्टॉक एक्सचेंजचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, यावेळी विधान भवनाला पुन्हा धमकीचा ईमेल आलाय, काय आहे या ईमेलमध्ये? 26 तारखेला म्हणजे शुक्रवारी 1:11 हा मेल आलेला आहे आणि या मेलमध्ये म्हटलं गेलेलं आहे का विधान भवन उडवून देऊ, स्टॉक एक्सचेंज, मंत्रालय, मेट्रो हे उडवून देण्याच्या मेलमध्ये म्हटलं आलेलं आहे। त्याच्यानंतर पोलिसांनी पुढे तपासणी केली होती आणि तपासणी अंतर्गत हा फॉक्स मेल असल्याचं समोर आलेलं आहे। कोणतरी बोगस मेल की बोगस अकाउंट हे मेल आल्याचं निष्पन्न झालेलं आहे। परंतु आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आजही जे आमदार आहेत त्यांची पासून चौकशी करण्यात आली होती, तपास करण्यात आला होता व तपास यंत्रणेने अनेक ठिकाणी लावण्यात आली होती। त्यामुळे एकंदरीत हा जरी मेल जरी फॉक्स मेल होता, त्या अनुषंगाने जो पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता आणि पूर्ण चौकशी दोन टीम तयार करण्यात आलेल्या आहेत या पूर्ण फॉक्स मेलच्या संदर्भात आणि आता पोलीस या पूर्ण फॉक्स मेल पाहत आहेत। निश्चित, धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो विधान भवनात पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आलेला आहे। विधान भवन उडवून देण्याची धमकी या ईमेलमध्ये देण्यात आलेली आहे।